नमस्कार. अमोल भारती आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवरून पुन्हा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज माझ्या शाळेमध्ये सायन्स एक्झिबिशनचा प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि या प्रोग्राममध्ये माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर सुंदर असे मॉडेल्स तयार केलेले आहेत. त्याबद्दल मी तुम्हाला त्यांचे मॉडेल्स कसे आहेत, त्यांचे इनोव्हेटिव्ह आयडियाज कशा आहेत हे सगळं तुम्हाला डिटेल मी दाखवणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, समाजाची अंधश्रद्धेतून मुक्तता व्हावी आणि एकंदरीतच समाजाची आणि आपल्या देशाची प्रगती व्हावी या हेतूने या विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. आणि या विज्ञान प्रदर्शनीला शाळेचे सगळे पदाधिकारी मंडळी, मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका आणि शिक्षक हे सगळे या प्रदर्शनीची पाहणी करत आहेत. एकंदरीतच विद्यार्थ्यांनी इतके उत्कृष्ट मॉडेल्स इथे सादर केलेले आहेत, त्यांची ती माहिती घेत आहेत आणि विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या मॉडेलला ते प्रोत्साहन देत आहेत. आणि सगळ्यात पहिले हा मुलांनी प्रोजेक्ट बनवलाय 6th स्टँडर्डच्या मुलांनी आहे रिव्हर क्लिनिंग बोर्ड. यामध्ये सेन्सर असणार आहे, ज्यामुळे रिव्हर मध्ये असणारा कचरा जो आहे तो ही जी बोट आहे तो एका बॉक्स मध्ये कचरा जमा करणार आहे. त्यानंतर आपण येऊया इथे तनिष खरपकर 9th स्टँडर्डचा विद्यार्थी आहे. यांनी एक कॅप तयार केली आहे जी ब्लाइंड लोकांसाठी हेल्पफुल असणार आहे. तर तो याबद्दल तुम्हाला एक्सप्लेन करेल की ही कॅप कशी काम करणार आहे, त्यावर आपण त्याचा उपयोग काय होऊ शकतो. तर तनिष रेडी? चल. मी बरू हायस्कूल याचा विद्यार्थी आहे. हे आंधळ्या लोकांसाठी त्यांच्या समोरील येणारे अडथळे याच्यावर ते सांगते. तर हे जे कॅप आहे ते एका आर्डिओनो बोर्ड, अल्ट्रासॉनिक सेन्सर जे आवाजाच्या गतीवर काम करतो, बझर, बॅटरी आणि स्विच याच्यापासून तयार झालेले आहे. तर याचा उपयोग म्हणजे जर एखाद्या आंधळ्या व्यक्तीसमोर अडथळा जसे की भिंत, दार आले की हे बझर वाजतो. तर मी तुम्हाला एक छोटस उदाहरण करून दाखवेल. जसं आता याच्या 50 सेंटीमीटरच्या रेडियस मध्ये जर कोणी आलं, जसं आता मी याच्या 50 सेंटीमीटरच्या रेडियस मध्ये आल्यावर यांनी एक आपली बीप वाजवलेली आहे. म्हणजे जो कोणी ही कॅप घालणार तर त्याला हे कळून जाणार की समोर काय अडथळा आहे. आणि जर 50 सेंटीमीटर रेडियस मधून बाहेर निघाले, जसे की आता इकडे गेला मी कॅप, तर त्याच्यासमोर काहीच नाहीये, तर तो वाजणार नाही. असाच त्याचा उपयोग आहे. तर मला सांग, ही कॅप फक्त आपण कॅप मध्येच उपयोग होऊ शकतो की अजून कोणत्या डिव्हाइस मध्ये पण याचा उपयोग करू शकतो? कॅप या पद्धतीने आपण कॅप, जुते, छडी व इत्यादी साहित्यही बनवू शकतो. हा, ब्लाइंड लोक जे त्यांची छडी वापरतात त्याला सुद्धा जर आपण हे इन्स्ट्रुमेंट लावलं तर त्यांना फार उपयोगी होणार. आणि तुम्हाला सांगशील का तुला ही आयडिया कुठून कळली? वटवा गोळा करून. अच्छा, वटवा गोळा करणं. कशी? त्यांच्या जो अल्ट्रासॉनिक साऊंड, ज्याला सायन्स मध्ये अल्ट्रासॉनिक साऊंडच्या रेज म्हणतात, त्याच्यावर. अच्छा, म्हणजे वटवाघूळ कसं काम करतो की वटवाघूळ रात्रीला उडतो आणि त्याला दिसत नाही, रात्रीला अंधार असतो, मग तो कसा आयडेंटिफाय करतो की समोर अडथळा आहे, तर तो त्याच्या साऊंड एखाद्या गोष्टीवरनं जेव्हा आढळतो आणि जेव्हा रिफ्लेक्ट होतो तेव्हा त्याला कळते की समोर काय अडथळा आहे. खूप सुंदर तुझा असा प्रोजेक्ट आहे तनिष, थँक्यू. नंतरचा हा प्रोजेक्ट आहे रेल्वे स्टेशन यांनी बनवलेला आहे. आणि प्लॅटफॉर्म, आपण जे प्लॅटफॉर्मवर प्रवासी उभे असतात तर मोस्टली ते आळस करतात इतका मोठा वरून प्लॅटफॉर्म क्रॉस करायला. तर यांनी इथे एक ब्रिज बनवला आहे, तो सगळ्यांच्या फार सोयीचा आहे, यामुळे ऍक्सिडेंट पण कमी होणार. तर आपण बघूया हे वर्क कसं करणार आहे. या पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता की हा प्रोजेक्ट कसा असणार आहे. हे आपले 2 प्लॅटफॉर्म आहे आणि त्या बाजूला या प्लॅटफॉर्मवरचे प्रवासी या प्लॅटफॉर्मवर जायला सोयीचं होणार. याचा हा उपयोग होणार की वरून ब्रिज क्रॉस करण्याच्या ऐवजी तुम्ही हा ब्रिज क्रॉस करू शकता. गुड मॉर्निंग एवरीवन, मेरा नाम राम है, ये पार्थ मेरा दोस्त, और ये इस प्रोजेक्ट में हम तीनों साथीदार हैं. तो ये प्रोजेक्ट बेस है कि अगर हम लोग जब प्लेटफॉर्म क्रॉस करते हैं तो काफी लोगों के एक्सीडेंट हो जाते हैं, जिसके कारण काफी लोगों की जान चली जाती है. और उनके लिए इजियर नहीं होता है प्लेटफॉर्म क्रॉस करना, क्योंकि वो काफी हाइट पे चढ़ के जाना पड़ता है उन्हें स्टेयर्स से. तो हमने उसके लिए एक इजियर सोल्यूशन बनाया, जिसमें हमने एक आईआर सेंसर यूज किए 3 और मोटर्स यूज किए, जिससे सेंसर प्लेटफॉर्म आगे पीछे जाएगा. तो ये प्रोजेक्ट इस प्रकार वर्क करता है कि जैसे ये ट्रेन सेंसर तक पहुंचेगी प्लेटफॉर्म खुल जाएगा, और जैसे ही थोड़े दूर जाएगी ये ट्रेन तो ये प्लेटफॉर्म बंद हो जाएगा ऑटोमेटिकली. और जो लोग हैं और जो बूढ़े लोग हैं जिनसे इतना चढ़ना नहीं होता है वो ये क्रॉस कर सकते हैं. तो हमारे प्रोजेक्ट का मोटिव ये है कि जो लोग
जो लोगों काफी लोगों के एक्सीडेंट हो जाए वो एक्सीडेंट कम हो जाए और लोग अपनी जान बचा सके और जो बूढ़े लोगों की उनकी हेल्प हो सके। थैंक यू। गुड मॉर्निंग। ये हमारा केमिस्ट्री का स्ट्रक्चर है, बेसिक स्ट्रक्चर। सो केमिस्ट्री में टोटल 14 स्ट्रक्चर्स है, तो उसमें से हम 3 एक्सप्लेन करके दे रहे हैं। इसका स्ट्रक्चर है, इसका फुल फॉर्म सिंपल क्यूब ही है। इसके 8 कॉर्नर्स पे 8 पार्टिकल प्रेजेंट है। सो 8 को 1/8 से मल्टीप्लाई करेंगे, सो इसका आंसर 1 यूनिट पर सेल ऐसा है। मतलब जो उसका एरिया रहेगा पार्टिकल का, वो 1 यूनिट पर पार्टिकल आएगा। ये फेस सेंटर्ड स्ट्रक्चर का मॉडल है, जहाँ पे हर कॉर्नर पर एक स्ट्रक्चर सेंट्रिक्स है और इसमें 6 स्पेसेस है। तो एक कॉर्नर पे 8 है एंड इसका कॉन्फ़िगरेशन 1/8 × 8 होता है, 51 होता है। प्लस इसमें 6 स्पेसेस है, तो 6 × 1/2 3, तो इसका टोटल स्ट्रक्चर वो आता है 4। और ये सब स्ट्रक्चर्स को ध्यान में रखते हुए हमने एक बड़ा स्ट्रक्चर बनाया है NaCl का। सो दिस इज Na एंड इन पैरेलल दिस इज Cl। सो इन सब को मिला के एक NaCl का स्ट्रक्चर बना है। और ये सब जो है ब्रेविस लैटिस, उससे हम जो स्ट्रक्चर्स है, जो अपना ये अलॉय है या कोई भी मटेरियल है, उसका स्ट्रक्चर पता कर सकते हैं, उसकी बॉन्डिंग पता कर सकते हैं और उसका पार्टिकल नेचर कैसा है वो पता कर सकते हैं। Good morning, ma'am. I'm Soel. And I'm Sanjeevani. We are representing our model on the topic smart slotting library. So here are 3 components of our model. First is PC corner, second study space, and third is eco-friendly room. So starting with our automatic door which open on its own with its sensing ability. And after entering we have our PC room here where students can make their online notes or do their research if they want. And this one eco-friendly room where people can read if they want to study in a nature-friendly environment. And last but not the least one, as we all know that in simple library we have to bother the librarian to ask that where this particular book is kept which we need, or we have to check in its registry book. But here on this librarian desk we have a mic present here where we just have to say that book's name, and then that books where that book is kept, that shelf light will be turned on. For example, if we need B.R. Ambedkar's book, then that shelf light will be turned on just like this. Here it is kept B.R. Ambedkar's book, the Constitution of India. And in the same way there are so many books kept here such as APJ Mother India, then Time Machine and Power of Ignored Skills. With this model we want to tell that how we can conserve our time in searching that particular book, and also with just small developed technology we can make our library digital and very much beautiful in this with this eco-friendly room. Good morning, ma'am. I am Atharva Patil and I am learning in 8th standard. My school name is Banarasidas Surya English Medium Convent School, and this is hologram. And hologram is made up of cardboard and transparent sheet and etc. This is very interesting science project because it reflect any object in 3D. इसका यूज क्या होने वाला है, किस लिए हम इसको यूज कर रहे हैं 3D में? क्योंकि ये हार्मफुल रेजेस जो रहती है, हाँ, मोबाइल में से जो हार्मफुल हाँ, रेजेस निकलती है वो हाँ, सब ये एब्जॉर्ब कर हाँ, लेगा हाँ, और हमारे जो आंखें उस पर उसका इफेक्ट नहीं होगा। इसलिए तुमने ये प्रोजेक्ट बनाया Yes, है। My name is I am Janvi Nandu Ingole. I am studying 11th standard science in BR Supal Learners. तो आप यहाँ पे देख सकते हैं कि ये जो हमारा व्हील है, इसमें से ये जो पानी में इस फैक्ट्री में से जो कार्बन बाहर निकल रहा है वो इस व्हील पे मतलब कन्वेयर बेल्ट के इस कपड़े पे एब्जॉर्ब हो रहा है और इस पानी में वो प्योर हो रहा है। कार्बन के पार्टिकल्स जो इस बेल्ट पे चिपक रहे हैं वो पानी में जाकर प्योर हो रहे हैं। हाउ इट इज यूजफुल? मैम जिन लोगों को अस्थमा होता है उनके लिए ये बहुत यूजफुल है क्योंकि उनको सांस लेने में प्रॉब्लम होती है, तो वो आराम से सांस ले सकते हैं क्योंकि कार्बन डाइऑक्साइड कार्बन जो फैल रहा है तो उससे सांस लेने में अस्थमा पेशेंट को बहुत प्रॉब्लम होती है। और ये एयर पोल्यूशन भी कम कर रहा है, मतलब एयर में जो पोल्यूशन होता है वो बहुत एब्जॉर्ब कर सकता है। आप मुझे बता सकती हो कि एयर कितने % में प्यूरिफाई हो सकती है? 36% मैम।
36% एअर Yes. प्युरिफाय होगी. यस, थँक यू मॅम. तर आता आपण नेक्स्ट एक्सपेरिमेंटकडे वळूया आणि हा खूपच इंटरेस्टिंग आणि युजफुल असा एक्सपेरिमेंट यांनी केलेला आहे. तर आपण हिमांशूकडनं जाणून घेऊया की याचा उपयोग काय आहे. Hello everyone, my name is Himanshu Gadve, a student of class 9, and my project name is Vehicle Weight Detector. As we know that because of overweight of vehicles, it is very highly risk factor that the destruction of roads may occur and highly chance of accidents. If the vehicles with the overweight move from the first breaker, it indicates with the light that the vehicle arrived. And if the same vehicles with the weight of 150 gram, suppose in my project, if the weight of the vehicles is above 150 gram, then the same vehicles move from the second breaker, then the gate will automatically close due to overweight. And the vehicle driver should get the permission from the control room. When the vehicle driver will get permission, Then it opens. the gate will automatically open and the vehicles is ready to go. मी तुम्हाला थोडं मराठीमध्ये सांगते की हा जो प्रोजेक्ट आहे हा आपण हेवी लोड ट्रक्स किंवा हेवी लोड एखादी गाडी असणार त्यासाठी उपयोगी होणार. चेकपोस्टवर प्रत्येकदा जे ट्रॅफिक पोलीस असतात त्यांना हे कळायला त्रास होतो की ही जी गाडी आहे ती ओव्हरवेट आहे का. जर आपण असे सेन्सर लावले असणार याला तर यावरनं जेव्हा फर्स्ट ब्रेकरवरनं गाडी जाणार त्याचं वेट किती आहे ते ऑटोमॅटिकली इथे काउंट होणार आणि सेकंड याच्यावरनं जर तो जाणार तर ऑटोमॅटिकली हे जे गेट आहे ते बंद होऊन जाणार आणि इथे जे ट्रॅफिक पोलीस असणार त्यांच्यासाठी हे सोयीचं पण होणार की ओव्हरवेट आहे का. ओव्हरवेटमुळे होणारे जे दुष्परिणाम आहे हे टाळण्यासाठी हा प्रोजेक्ट हिमांशूने बनवला आहे आणि खरंच वाखाणण्याजोगा हा प्रोजेक्ट त्यांनी बनवलेला आहे. आणि हे या विज्ञान प्रदर्शनीचे एकंदरीत दृश्य. आपण सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार. धन्यवाद.